हॅलो. हॅलो चेक. हॅलो. कमबॅक कमबॅक पाहायला मिळते. 3 षटकार आणि त्याचमुळे थोड्याफार समाधानकारक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळाला. पोलादपूर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूंमध्ये निदान एखादा मोठा फटका जेणेकरून 40च्या आसपास ही धावसंख्या जाऊ शकेल. ओ इकडे फटका फसला होता. यष्टांच्या पाठीमागे सुरेश आहेत. इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय परंतु धोकादायक होऊ शकते आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी. एक धाव मिळेल. प्रज्ञेशचा हा बॉल पुल केलाय स्क्वार लेगला. म्हणावं तितकं टायमिंग नव्हतं. इकडे मात्र पहिल्या टप्प्यावर चेंडू उचललाय आणि 2 धावा मात्र पूर्ण करत असताना महत्वाचं योगदान राहिलं या मॅच मध्ये रवी इंगवले यांच्याकडून. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 33-33. चाब्याचा हा चेंडू निघून गेला सरळ विकेट किपर कडे. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 पुढे जाईल. पाहूया फटका तर चांगला आहे आणि बॉल चाललाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता एकट्यानं डाव सावरलाय संपूर्णपणे पोलादपूरचा. गोलंदाज तयार प्रज्ञेश. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे. स्क्वार लेगला. इकडे पाहूया क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. दुसऱ्या धाब्याचा कॉल थ्रो सुरेश मल्ल यांच्याकडे परंतु या 2 धावा पूर्ण होतील आणि तिसऱ्याला मात्र फलंदाज धावचित होईल. या 2 धावांच्या मदतीनं पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि या धावफलकावर धावा झाल्या त्या 43. 43 रन्स. 44 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय एमसीसी पनवेल संघासमोर.
याच मैदानावर टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. हीच स्पर्धा स्वर्गीय जितेंद्र पाटील चषक, स्मृती चषक 2024. 19 डिसेंबर ते 28 डिसेंबर याच मैदानावर 48 ग्रामीण संघ आणि 32 ओपन 3 बाईक सह ही स्पर्धा तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल. या स्पर्धेचे दमदार आयोजक युवा आयोजक रचित पाटील असणार आहेत आणि 19 ते 28 म्हणजे किंजल ट्रॉफी संपल्यानंतर ही स्पर्धा लगेच या मैदानावर. त्यामुळं यंदाच्या वर्षी या मैदानावर 3 मोठ्या स्पर्धा होणार आहेत. 1 ते 12 डिसेंबरला तुम्हाला किंजल ट्रॉफी पाहायला मिळेल. त्यानंतर 19 ते 28 डिसेंबरला स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक पाहायला मिळेल. चला चेंडू द्यायचे आहेत आणि त्याच्या अगोदर तुम्हाला रायगड प्रीमियर लीग पाहायला मिळेल या मैदानावर. रायगड प्रीमियर लीग या मैदानावर होणार आहे. स्वतः कर्नल दिलीप वेंगसरकर 1983 वर्ल्ड कपचे सदस्य, विनर टीमचे सहभागी, ज्यांचं अकॅडमीचं काम पाठीमागे सुरू आहे आणि त्याच भव्य मैदानावर मात्र तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. त्यामुळं पप्याबाई यांच्यासाठी जवळजवळ 1 महिना काम असणार आहे आणि कदाचित 3ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स कव्हर करताना दिसेल. त्रेचाळीसचं टार्गेट. पहिलं षटक घेऊन गोलंदाज योगेश तयार. सतीश आणि अतुल अशी जोडी. पहिलाच बॉल, वाईट बॉलनं सुरुवात. दोन धावा मिळतात. यस, 1+1. यावेळेचा हा चेंडू निर्धाव काढलाय योगेश यांनी. पहिल्या इनिंग मध्ये फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून रवी इंगवले यांची. 3 षटकार. परंतु पाहूया सतीश आणि अतुल भगत अशी जोडी आहे एमसीसी पनवेल संघाकडून. यावेळेचा हा चेंडू थोडासा खाली राहिला. सरळ विकेट कीपर सचिन यांच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एज लागली होती. बॉल जिक्लर झोन मध्ये निर्धारित क्षेत्रामध्ये 1 धाव येते. सिंगल रन एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 3 या आकड्यावर. अतुल भगत आहेत आता मात्र स्ट्राईक एंडला. खांद्या गावाशी बिलॉंग करतात. नगरसेवक आहेत त्यांच्या सौभाग्यवती पनवेल महानगरपालिकेच्या. परंतु मागच्या स्पर्धेमध्ये अतुल भगत यांच्या बॅटमधून 1-2 चांगले मोठे फटके पाहायला मिळाले होते. सोडून दिला हा चेंडू. लेगस्टिकच्या बाहेर होता आणि पंच जीवन गावण सरांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रबर बॉल पावसाळी क्रिकेट या मैदानावरची 3री स्पर्धा. अगोदर किंजल ट्रॉफी पाहिली, त्यानंतर आदर्श ट्रॉफी आणि त्यानंतर स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. स्पर्धेचे आयोजक आणि सहआयोजक सगळे सेम आहेत. तेजस मात्रे, रचित पाटील आणि पप्याबाई. 3ही स्पर्धांचे. बाकी कोणाची हिंमतच नाही या मैदानावर स्पर्धा ठेवण्याची. पंच सुद्धा अधूनमधून सेमच. अपील पाहायला मिळते. जोरदार अपील यावेळेस मात्र नाकारले. अंपायर्सने सांगितलं की बाउन्स झाल्यानंतर चेंडू हातात गेला होता. 1 टप्पा अपील झाली होती. पंच तेच सांगतात. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं षटक योगेश यांचं आतापर्यंत सुंदर सुरुवात करून दिली. त्यामुळे 43 धावांसाठी मात्र मोठा संघर्ष करावा लागू शकतो. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुपर बॉलिंग फ्रॉम योगेश.
रवी इंगवलेनं केलेली बॅटिंग आणि त्याच मी तर म्हणेन पाठबळावर सध्या लढतोय तो 200 किलोमीटरवरून आलेला पोलादपूर संघ. एक वेगळ्या एनर्जीनं मैदानामध्ये खेळ सुरू असताना पहिल्या षटकामध्ये थांबवलाय धावफलक. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते गोलंदाज योगेश यांनी. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागेच आहेत, कोणतीही धाव नाहीये. अतुल भगत यावेळेस मात्र पूर्णपणे निराश करतात. सलग 3 चेंडू निर्धाव खेळलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त धावफलकावर बिनबाद 4 धावा. त्यामुळे आता मात्र येणारे 3 ओव्हर्स आणि गरज असेल ती तब्बल 40 धावांची. तीन ओव्हर्स मध्ये 40 धावांची गरज आहे. 44चं टार्गेट आहे. 4 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. थोडंसं टेन्शन आता मात्र. सुनील येतात गोलंदाजीसाठी, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर्ड झोन, 1 धाव. नाव बरोबर आहे ना सुनील? यस. ओव्हर शॉट, खडे खडे स्ट्रोक, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, जेल डीपलाय. अतुल भगत बाद. मोठी विकेट. निराश केलंय. एकही धाव मात्र काढता आलेली नाहीये आणि खातही उघडू दिलं नाहीये पोलादपूरकरांनी अतुल भगत यांना. आणि पहिला धक्का एमसीसी पनवेलला. मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 मॅन फ्रॉम पारगाव निनाद तारेकर. निनाद तारेकर यांच्यासाठी एक पारितोषिक येते. लगातार 3 षटकारांना स्पर्धेचे आयोजक रचित पाटील यांच्याकडून 500 रुपये. 500 रुपये पारितोषिक मात्र निनाद तारेकर. आणि नेहमीच 40+ क्रिकेट जेव्हा जेव्हा खेळतात फार सुंदर बॅटिंग करतात. टेनिसमध्ये सुद्धा आपण पाहिले, अर्धशतक ठोकताना खास करून पाहिले त्यांना. त्यामुळं बराच काळ व्यतीत केला आहे ग्राउंडवर निनाद तारेकर यांनी. गाजवलं नाव पारगावचं, गाजवलं नाव ओपीडीचं. आणि आज मात्र खरं तर गरज आहे त्या बॅटिंगची, कारण पहिल्या षटकामध्ये संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि अशा सिच्युएशनला एक विकेट सुद्धा गेले. सलामीवीर अतुल बाद झालेत. पाहूया सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर समोर डावखुरा त्याचे विस्फोटक फलंदाज निनाद. अडवा बॅटनं समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव येते. खातं उघडली निनाद तारेकर यांनी. एकेरी धावेच्या बरोबरीनं 44चा पाठलाग करायचा आणि स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 6. आता 15 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. हळूहळू हा सामना थोडासा कठीण होत असताना एमसीसी पनवेल साठी सुनील इकडे पाहूया काय घडले. व्हाईट बॉल आणि या 2 धावा मिळतील. हा बोनस मात्र मिळालाय. थोडंसं दडपण होतं, प्रेशर होतं. ते प्रेशर रिलीज करण्यासाठी असे चेंडू हवे असतात फलंदाजांना. बिना मेहनतीच्या 2 धावा मात्र एमसीसी पनवेलला. ओ फुल टॉस आहे आणि चांगला चोप मिळाला या बॉलवर. चुकी केले या ठिकाणी गोलंदाज सुनील यांनी आणि पश्चाताप.
त्या षटकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. मागचा एक चेंडू टाकण्यासाठी 8 धावा खर्च कराव्या लागल्या आणि असेच काहीसे पाहायला गेलं तर टर्निंग पॉइंट असतात मॅचमध्ये, या मॅचमध्ये पुन्हा एकदा आणत असतात आणि तेच घडलंय MCC पनवेल संघासाठी. वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 2 धावा आणि त्यानंतर मात्र ही चुकलेली लय गोलंदाजाची आणि त्याच्यावर आलेला हा षटकार. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र बिडॉनकडे चेंडू हळूहळू थांबलाय. लॉंगॉनचा फिल्डर येऊन उचलेल तोपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण होतात. बऱ्याच वेळेला लॉंगॉनला चेंडू गेला तर एकच मिळते, परंतु मिडॉनला थांबला तर 2 मिळतात या मैदानावर, हे वैशिष्ट्य. सुनील पुन्हा एकदा आडबा पॅटनं क्रॉस पाटेड फटका ऑन साइडला, मिड विकेट क्लिअर. व्हॉट अ शॉट, कमालीची फटकेबाजी सुरू आहे. सतीश यांच्या बॅट मधून निघणारा आणि खीन एक षटकार आणि 6 धावेनं पनवेल टीम पुन्हा एकदा पूर्व पदावर, गाडी रुळावर आले असंच म्हणावं लागेल. थोडंसं संकटामध्ये टाकलं होतं अतुल भगत यांनी सुरुवातीला सतीश यांनी, परंतु आता तेच सतीश धावून आलेत आणि आक्रमकता सिद्ध केले. आता 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड आपण पाहतो. एक गडी बाद 22 धावा, अजूनही 22 धावांची गरज आहे 2 ओव्हर्समध्ये. खरं तर सुनील यांनी पहिल्या सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. सुरुवातीचे 3 चेंडू दबाव फलंदाजांवर होता, परंतु स्वतःहून मी तर म्हणेन फलंदाजांना संधी दिल्या. त्या सुनील यांनी वाईट बॉल टाकले, थोडंसं टेन्शन दूर केलं 2 धावेनं आणि त्यानंतर फुल टॉस दिला आणि आता तर जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. तिसरं षटक मुकेश आहेत गोलंदाजीसाठी. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र बिड ऑफ कडे चेंडू सरकलाय. नीना तारेकर इकडे पहा, दुसरी सुद्धा होऊ शकली असती. इकडे एकच धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 वर 24. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत सतीश यांनी. ओ यावेळेस पहा अगदी पाय स्ट्रेच केले होते आणि त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यॉर्क करून घेतला मी तर म्हणेन स्वतःहून. थोडंसं फुटवर्क असतं तर कदाचित हा चेंडू सरळ ब्रशमध्ये होता, आता मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला असता, परंतु मुकेश यांनी इकडं मुकवलंय फलंदाजाला. आडव्या बॅटनं ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून केसलाय. सतीश यांच्या बॅट मधून निघणारा हा तिसरा षटकार. सुपर नॉक, पॉवर पॅक धमाका पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये मात्र संपूर्णपणे आणलंय ते याच पॉवर हिटिंगनं. सतीश यांच्या बॅट मधून इकडे एका पाठोपाठ एक मोठे फटके निघतात आणि त्याचमुळे आता जेरीज केलंय पोलादपूरच्या गोलंदाजांना. पहिलं षटक पडल्यानंतर असंच वाटत होतं पोलादपूर संघ नक्कीच बलाढ्य स्थितीमध्ये आहे. फुल टॉस आहे, तोही दिलाय भिरकावून. स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय उत्तुंग असा फटका. सतीश ऑन फायर नाव. 4था षटकार. आता 44 वाचवणं थोडस कठीण झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा टाकल्या होत्या त्या योगेशनं, पण कुठेतरी सुनील यांनी मित्र म्हणेन ती चुकी केली. स्कोर कार्ड थांबला होता आणि त्या थांबवणाऱ्या गाडीला धक्का मारण्याचं काम सुनील यांच्या गोलंदाजीनं झालं.
ते 2 चेंडू व्हाईट बॉल आणि षटकार फुल टॉस, तिथून खरं तर हा स्कोर कार्ड पळायला लागला आणि तो आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. या लगातारच्या 2 षटकारांनी टीमची टोटल 36 वर 8 बॉल 8 धावांची आवश्यकता. सकाळी असाच एक सामना डिफेंड झाला होता, भगतवाडीनं केला होता. 8 बॉलमध्ये 8चा सामना होता आणि तो डिफेंड करून दाखवला होता. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. आणखीन एक पाहूया, परंतु इकडे बॉल हवेमध्ये आहे, संधी चांगली आहे, घ्यावाच लागेल झेल, परंतु नाही. क्षेत्ररक्षक झेल यायच्या अगोदरच पडलेत आणि या 2 धावा पूर्ण. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा झेल व्हायलाच हवा होता. 3 तिगाडा काम बिगाडा. 3 फिल्डर सावध आले, त्यांच्या मधोमध चेंडू पडला, परंतु पाठमोरा जाऊन झेल टिपणं मी तर म्हणेन सर्कल मधील फिल्डर्सना सोपं नव्हतं. कुठेतरी बाउंड्री लाईनवरचा खेळाडू अगोदरपासूनच आला असता तर कदाचित बराच उंच होता चेंडू, तेवढा वेळ सुद्धा होता, कारण झेल व्हायला हवा होता. ही चान्स होती या मॅच मध्ये घुसण्याची पोलादपूरला. आता मात्र उडवलाय लॉंग ऑनच्या वरतून, पाहण्याशिवाय पर्याय नाहीये आणि या षटकारानं मात्र मॅच फिनिश. 44 पार. 3 ओव्हर्स मध्ये यशस्वी पाठलाग. अभिनंदन टीम एमसीसी पनवेल. हार्ड लक अगेन पोलादपूर. तीन टीम